नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी कैरीची चटपटीत रेसिपी करून दाखवणार आहे। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला सुद्धा बघताच तोंडाला पाणी आलं असेल ना। खूप छान अशी रेसिपी ही बनून तयार होते। जेवणाची चव वाढवणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी एक कैरी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। ही जी कैरी आहे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। तुम्ही याच ठिकाणी दुसरी सुद्धा कैरी इथे वापरू शकता आणि 2 कांदे सुद्धा घेतलेले आहे। तुम्ही इथे कांदा नाही घेतला तरी चालते आणि 1 कांदा घेतला तरी चालेल। ही कैरी मी आता साल न काढता अशीच कट करणार आहे। तुम्ही साल सुद्धा इथे काढू शकता। त्यानंतर आपल्याला इथे कैरी छान अशी लांब लांब आकारात कट करून घ्यायची आहे। तुम्ही चौकोन सुद्धा कट करू शकता। इथे मी आता अशाच प्रकारे सर्व कैरी कट करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही इतपत मी इथे पातळ ही कैरी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर कांदा सुद्धा तशाच प्रकारे लांब लांब कट करून घेतलेला आहे आणि कैरी सुद्धा मस्त अशी छान कट केलेली आहे, मस्त अशी दिसते। त्यानंतर कैरी आणि कांदा आपल्याला एकत्र एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे। कैरी कांदा मी इथे छान असा एकत्र मिक्स करून घेणार आहे। यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी 1 चमचा भरून लाल तिखट घालून घ्यायचं आहे। हे माझं तिखट अजिबात तिखट नाही, थोडं मी इथे जास्त घालते, तुम्ही कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हे सध्या आपल्याला मिक्स नाही करायचं। त्यानंतर इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल कडकडीत गरम करायचं आहे। त्यानंतर यामध्ये चमचाभर मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे। मस्त अशी खमंग आणि कडकडीत फोडणी आपल्याला या तिखट मिठावर घालायची आहे। यामध्ये मीठ सुद्धा घालून घ्या। मीठ घालताना मी इथे व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे। हे सर्व आता छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्त अशी चटपटीत आपली ही कैरीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुमच्या घरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।